आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्राचार्य केशवरावजी गावंडे साहेब, कार्यकारी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व शाळा समिती सदस्य श्री शिवाजी हायस्कूल वनजा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करावा। आजच्या या मंगलमय वातावरणात नटलेल्या या प्रसन्न सभामंडपामध्ये कुलाधिपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन सन्माननीय प्राचार्य केशवरावजी गावंडे साहेब, कार्यकारी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व शाळा समिती सदस्य श्री शिवाजी हायस्कूल वनोजा यांच्या हाते संपन्न होत आहे। पुनश्च साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करावा। हा क्षण सोन्याचा, हा क्षण अमृताचा, हा क्षण कौस्तुभाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा पावित्र्याचा, हा सोहळा मांगल्याचा। या मांगल्याच्या क्षणी आपण सर्वजण साक्षीदार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर पंजाबराव देशमुख। उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्प अर्पण करावं। उपस्थित सर्व मान्यवरांना, व्यासपीठावर सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुतळ्याचं पूजन करून पुष्प अर्पण करावे। माननीय श्री प्राचार्य केशवराव रामकृष्ण गावंडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करावे व पुष्प अर्पण करावा। आम्हाला नेहमी सतत मार्गदर्शक असणारे सुरेश काका राऊत यांना विनंती करतो की त्यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्प अर्पण करावे। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय जे छाडे सर यांनाही विनंती करतो की त्यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्प अर्पण करावं। आपण आलात, आनंद वाटला, शब्द असतात मोठे सुंदर आणि त्यांची जादू त्याहूनही सुंदर। आज पुन्हा आपल्या चरणी समर्पित, खरे तर आपणच कामाचे जनक आणि शिल्पकार सुद्धा। सत्य असते सुंदर आणि स्वीकारनीय हे आपण दाखविले। साऱ्या पवित्र ज्ञानाचे आपण जातिवंत उपासक आहात। माननीय श्री प्राचार्य केशवराव रामकृष्ण गावंडे साहेब, कार्यकारी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व शाळा समिती सदस्य श्री शिवाजी हायस्कूल वनोजा यांना मी अशी विनंती करतो या भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्षीय स्थान स्वीकारावे। तसेच मान्य सौ राजश्री सागर भानावत मॅडम, शाळा तपासणी अधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावं। आमचे नेहमी मार्गदर्शक असणारे मान्य श्री सुरेश काका राऊत, विशेष निमंत्रित सदस्य श्री शिवाजी हायस्कूल वनजा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावं। सन्माननीय श्री गंगादीप भाऊ राऊत, विशेष निमंत्रित सदस्य श्री शिवाजी हायस्कूल वनजा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी विशेष अतिथी म्हणून स्थान ग्रहण करावं। व नियमित विद्यार्थ्याचे हित जोपासणारे सन्माननीय श्री गजानन भाऊ राऊत, विशेष निमंत्रित सदस्य श्री शिवाजी हायस्कूल वनजा यांना मी अशी विनंती करतो त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावं। तसेच मान्य श्री लक्ष्मण भाऊ गोरे, उपाध्यक्ष
पालक शिक्षक संघ श्री शिवाजी हायस्कूल वनजा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावं. तसेच सन्माननीय दत्ताभाऊ वाळले तंटामुक्त अध्यक्ष आदर्श ग्राम वनजा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी विशेष अतिथी म्हणून स्थान ग्रहण करावं. सोबतच आम्हाला नेहमी सतत मार्गदर्शक असणारे सागरजी बानाव साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान ग्रहण करावं. आणि विद्यार्थी जीवनासमोर एक आदर्श ठेवणाऱ्या डॉक्टर श्रुतिकाताई यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर स्थान स्वीकारावं. उपस्थित सर्व पालक शिक्षक संघातील सन्माननीय सदस्य यांनी पेंडॉलमध्ये स्थान ग्रहण करावं अशी मी सर्वांना विनंती करतो व माझे सर्व सहकारी यांना विनंती करतो की त्यांनी पेंडॉलमध्ये स्थान ग्रहण करावं. ज्याचे कार्य महान त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेनेच खरोखरच आपल्याला पुन्हा उत्स्फूर्ती मिळते. पुनश्च डॉक्टर पंजाबराव उपाख्य बाळासाहेब देशमुख यांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या या भूमिपूजन सोहळ्याचे दैदिप्यमान सोहळा या ठिकाणी खरोखर संपन्न होत आहे. हा क्षण आहे सोन्याचा, हा क्षण आहे अमृताचा, हा क्षण कौस्तुभाचा, हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा पावित्र्याचा, हा सोहळा मांगल्याचा. भारतीय संस्कृतीला आदरस्थान मानून आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात अतिथी देवो भव या उक्तीवरून करत असतो, परमेश्वराला वंदन करून करत असतो. आजच्या या भूमिपूजन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्राचार्य केशवराव गावंडे साहेब यांचे स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक GH हडेसर करतील असे मी त्यांना विनंती करतो. दाखवला तुम्हीच सामान्याला जीवनाचा मार्ग, तुमच्यामुळे या शाळेचा हा स्वर्ग. तुम्ही दिला सामान्यांना आधार आणि तुमच्या कर्तृत्वाला यावी धार. पुनश्च साहेबांचं सर्वांच्या शाळेच्या वतीने या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. त्यानंतर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मान्य श्री सुरेश काका राऊत यांचं स्वागत आमच्या शाळेचे पर्यवेक्षक सन्माननीय श्री SP नारळे सर करतील असे मी त्यांना विनंती करतो. शाळेचा वसा, विकासाचा वसा उचलणाऱ्या आमच्या मार्गदर्शक सन्माननीय राजश्री भानावत मॅडम यांचे स्वागत श्रीमती बेलोकार मॅडम करतील असे मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय गंगादीप भाऊ राऊत विशेष निमंत्रित सदस्य शिवाजी हायस्कूल वनजा यांचं स्वागत आमच्या शाळेचे शिक्षक श्री बोंडे सर करतील असे मी त्यांना विनंती करतो. सतत आमच्या शाळेच्या समस्याशी निगडीत असणारे आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे सन्माननीय गंगादीप भाऊ राऊत यांचं स्वागत आमच्या शाळेचे शिक्षक बोंडे सर करत आहेत. त्यानंतर सन्माननीय गजानभाऊ राऊत यांचं स्वागत आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री जावळीकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय गजानभाऊ राऊत विशेष निमंत्रित सदस्य श्री शिवाजी हायस्कूल वनजा यांचं स्वागत आमच्या शाळेचे शिक्षक श्री जावळीकर सर करतील अशी त्यांना विनंती करतो. ज्यांनी गावाची शांततेचा वसा घेतला आणि आदर्श ग्राम वनोजा यांचं पुनश्च एकदा नावलौकिक करण्याचा विडा उचलला असे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले दत्ताभाऊ वाळले यांचं स्वागत आमच्या शाळेचे श्री डोफेकर सर करतील असे मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थ्याच्या प्रश्नामध्ये सतत हिरारीने सहभागी असणारे आणि आम्हाला मार्गदर्शन करत असणारे
पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणभाऊ गोरे यांचे स्वागत आमच्या शाळेचे बाबू हमीद बाबूजी करतील असे मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय भानाव साहेब यांचे स्वागत आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री चपटे सर करतील असे मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेली श्रुतिकाताई यांचं स्वागत आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सोनटके मॅडम करतील असे मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय श्री काकड साहेब यांचं स्वागत श्री खोर्णे सर करतील असे मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय माणिकरावजी गावंडे साहेब यांचं शाळेच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो. माननीय श्री माणिकरावजी भगवानराव गावंडे आजीव सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व स्थानिक शाळा समिती किनीराजा यांचं शाळेच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो व सन्माननीय माणिकरावजी गावंडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून स्थान ग्रहण करावं. तसेच सन्माननीय माणिकराव गावंडे साहेब यांचं स्वागत आमच्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री अवचार सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माणिकराव गावंडे साहेब हे एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व जे स्वतःचे एक भूषण आहे. त्यांना कोणाला भूषणाला भूषविणारा आपल्या कर्तृत्वाने समाजभूषण कसे ठरलेले आमचे असे विशेष अतिथी म्हणून माणिकरावजी गावंडे साहेब पुनश्च एकदा शब्दसुमनाने मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो व सन्माननीय अवचार सर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत करावं. तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक GH हाडे सर यांचे स्वागत आमचे ज्येष्ठ शिक्षक श्री KV घुगे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विद्यार्थ्यांमध्ये आणि आमच्या सहकार्यामध्ये मिसळून एक मुख्य भूमिका निभावत असताना सतत विद्यार्थी विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत असणारे आमचे प्रभारी पर्यवेक्षक SP नारळे सर यांचं स्वागत आमच्या शाळेतले ज्येष्ठ शिक्षक श्री RS घुगे सर करतील असे मी त्यांना विनंती करतो. आज ज्या दैदिप्यमान सोहळ्यासाठी आपण जमलो आहोत तो दैदिप्यमान सोहळा आपल्याला खरोखर एक विलोभनीय आहे आणि हा विलोभनीय सोहळ्याला आपण कसे सामोरे जात आहोत त्याचं उद्दिष्ट वैशिष्ट्य आणि समोर येणाऱ्या पिढीसाठी त्यांचे होणारे फायदे यासाठी एक विचार आपल्याला मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी समोर येणार आहे. तर प्रास्ताविकपर भाषण आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री GH हाडे सर करतील असे मी त्यांना विनंती करतो. शिवाजी शिक्षण संस्थेचा आराध्य दैवत डॉक्टर पंजाबराव देशमुख, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पावन स्मृतीस माझं विनम्र अभिवादन. आजचा हा दिवस आमच्या शाळेसाठी दुग्ध शर्करा असा योग आहे. याचं प्रमुख कारण असं आहे की आपल्या शाळेसाठी 4 खोल्याचं बांधकाम शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे सर्व संचालक मंडळ यांनी आपल्याला प्राप्त करून दिलेले
आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक केशवराव गावंडे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे आजीवन सभासद माणिकराव गावंडे साहेब, आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे निमंत्रित सदस्य गंगादीप भाऊ राऊत, सुरेश भाऊ राऊत, गजानन भाऊ राऊत, त्याचप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक, या गावचे सरपंच, या शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष, मंचकावरील सर्व मान्यवर, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचं मी आपल्या शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आज आपल्या शाळेमध्ये मान्यवराच्या हस्ते 4 खोल्याचं बांधकामाचं भूमिपूजन होऊ घातलेलं आहे. ते मान्यवर करणारच आहेत. त्या अगोदर सर्वात प्रथम मी आपल्या शाळेचा वास्तविक तुम्हाला थोडक्यात सांगतो. सर, आमच्या शाळेमध्ये या 24-25साठी 513 विद्यार्थी एवढी आमची पटसंख्या आहे. आमच्या शाळेमध्ये 17 कार्यरत शिक्षक आहेत 5वी पासून तर 12वी पर्यंत, 4 नॉन टीचिंग शिक्षक आहेत. असा एकूण 21 शिक्षकांचा आमचा स्टॉप आहे. आमच्या शाळेमध्ये यावर्षी स्कॉलरशिपसाठी 39 विद्यार्थी बसलेले आहेत. त्याचप्रमाणे नवोदय विद्यार्थ्यासाठी नवोदय यासाठी 5वीचे 40 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहेत. यावर्षी NMS साठी आमच्या शाळेमधून 23 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत. 24-25चा 10व्या वर्गाचा 95% निकाल आमचा लागलेला आहे. 12वीचा 24-25चा 75% निकाल हा लागलेला आहे. यावर्षी आमच्या शाळेमधील अर्चना रामराव गायकवाड ही विद्यार्थिनी कुस्तीमध्ये राज्यस्तरावर पात्र ठरलेली, उपविजेती ठरलेली. त्याचप्रमाणे यावर्षी आमच्या शाळेमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेनं ज्या क्रीडा स्पर्धा घेतल्या त्यामध्ये वाशिम आणि अकोला या क्रीडा स्पर्धा अकोला या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थिनी कबड्डीसाठी विभागीय स्तरावर सिलेक्शन त्यांचं झालेले. त्याचप्रमाणे मुलांचा संघहीसुद्धा कबड्डीसाठी विभागीय स्तरावर जिंकलेला आहे. आणि अकोला या ठिकाणी 300 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे. संस्थेमध्ये ज्या क्रीडा स्पर्धा झाल्या त्या क्रीडा स्पर्धेमध्ये हे तिन्ही संघ आमचे खेळलेले आहेत. यामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थिनी हे 3य क्रमांकावर आलेले, तिला कांस्य पदक संस्था स्तरावर प्राप्त झालेले. आमच्या शाळेमध्ये नियमित प्रगत आणि अप्रगतचे क्लास घेतले जातात. प्रगतमध्ये जे अप्रगत विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थी आता प्रगतच्या लेवलवर आमच्या शाळेने आणलेले, हा संस्थेनं ठरवून दिलेला एक उपक्रम होता, तो आम्ही प्राप्त केलेले आहेत. आमच्या शाळेमध्ये सर्व शिक्षक नियमितपणे अध्यापनाचं कार्य करतात. फक्त आम्हाला वर्ग खोल्या कमी होत्या, त्या संदर्भातली आम्ही वारंवार संस्थेपर्यंत मागणी केली होती. ती मागणी आज आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, पितृतुल्य संस्थेचे कार्यकारी संचालक केशवराव गावंडे साहेब आणि सर्व संचालक मंडळ यांनी पूर्ण करून दिली. त्याचप्रमाणे आमच्या गावातले जे निमंत्रित सदस्य आहेत त्यांनीसुद्धा त्याचा पाठपुरावा केला. ती मागणी आज पूर्ण झालेली.
त्यामुळं हा एक आमच्या शाळेसाठी दुग्ध शर्करा असहयोग निर्माण झालेला आहे. हे भूमिपूजन होऊन जर या 4 खोल्याचं बांधकाम झालं तर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन वास्तूमध्ये बसण्याची संधी प्राप्त होईल. त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत. आमच्या शिक्षकांना सुद्धा एक प्रकारचं प्रेरणादायी वातावरण त्यातून निर्माण होणार आहे. आणि हे सर्व शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, त्याचप्रमाणे कार्यकारिणी सदस्य केशवराव गावंडे साहेब यांच्या मार्फत आपल्याला ही मागणी पूर्ण करून मिळालेली आहे. त्यामुळं मी शाळेच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं, मुलांच्या वतीनं, गावाच्या वतीनं, अध्यक्षांच्या वतीनं सर्वांचा आभारी आहे. यात विशेष प्रमुख सिंहाचा वाटा म्हणजे आपल्या शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख साहेब यांनी ही मागणी आपल्याला पूर्ण करून दिलेली आहे. त्याबद्दल मी कार्यकारिणी मंडळाचा शाळेच्या वतीनं सर्वस्वी आभारी आहे. यानंतर एवढे बोलून मी माझे प्रास्ताविकपर भाषण संपवले. धन्यवाद सर. सरांनी या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आणि शाळेची होऊ घातलेली प्रगती अतिशय मोजक्या शब्दात या ठिकाणी मांडलेली आहे. त्यांचं पुनश्च धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर आमचे मार्गदर्शक सुरेश काका राऊत यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज आणि या देशाला नवीन दिशा दर्शविणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही संस्था ज्यांनी उभारली असे आमच्या गावचे प्रेरणास्थान, ज्यांनी मला घडवलं, जन्म जरी दिला नसेल पण मी आज ज्यांच्या स्फूर्तीने उभा आहे, ही संस्थाही ज्यांनी उभी केली व या गावाला आदर्श मिळवून दिलं, असे या गावचे प्रेरणास्थान स्वर्गीय भास्कररावजी राऊत, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे मज वाघमारे गुरुजी आणि अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही माझी यशोदा आई. इथं हरिभक्तपरायण धुंडा महाराज, काटोलचे गुलाबबाबा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, चंदनशेष महाराज यांचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन ही माझी यशोदा आई पवित्र झाली आणि हिने या गावचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये नेलं. माझे जन्मदाते आईवडील, मला घडवणारे माझे शिक्षक यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्यांच्या हस्ते आज आपण या 4 खोल्याच्या बांधकामाचं भूमिपूजन ठेवलं, असे या गावावर, या संस्थेवर प्रेम करणारे कर्तव्यदक्ष कार्यकारिणी सदस्य आदरणीय गावंडे साहेब, माझे बालमित्र, आपल्या संस्थेचे आजीवन सदस्य आदरणीय माणिकराव भाऊ गावंडे, आणि ज्यांची या गावाशी जन्मोजन्मीची नाळ जुळलेली असलेली, त्यांच्याविषयी मला 2 शब्द आठवले म्हणून बोलतो. करुणी जीवाचे रान, करुणी जीवाचे रान राखली शिवाजी शिक्षण संस्थेची
शान उंचावली आमच्या सर्व शिक्षकांची मान. कासलीकर मॅडम, तुमचे कार्य आहे खरोखरच महान. तुमचे कार्य आहे खरोखरच महान. कासलीकर मॅडमचं नातं आमचं आजचं नाही, जन्मोजन्मीचं आहे. मी परमेश्वराला प्रार्थना करेल की मला माझ्या मॅडमचं वडील होण्याचं भाग्य दिलं. हे आमचं नातं जन्मोजन्मी कायम राहावं एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजच्या भूमिपूजनामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे. आमच्या मॅडमला म्हटलं तर घार हिंडीला आकाशी तिचे लक्ष पिलापाशी. आमच्या मॅडम यवतमाळला जरी असल्या तरी ही संस्था 24 घंटे त्यांच्या नजरेसमोर राहते. आणि सीतेच्या पाठीशी जसा राम होता असे त्यांच्या पाठीशी आमचे बाणावत भाऊ, त्यांचासुद्धा आमच्या हृदयात स्थान आहे. आणि आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गावंडे साहेबासोबत आलेले ते तर सांगतो विशाल हो काकड सर, माझ्यासोबत सतत काम करणारे, या संस्थेसाठी झटणारे माझे धाकटे बंधू गंगादीप राऊत, गजाननराव राऊत, या गावाच्या अडीअडचणीत वर मात करण्यासाठी ज्यांनी या गावकऱ्यांना अनपोज म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष केले असे माझे मित्र दत्तात्रय वायले, मूर्ती लहान पण कीर्ती लहान, पालक संघाचे उपाध्यक्ष लखनभाऊ गोरे. गर्वानं सांगावं लागेल, लखनभाऊला रोज कामाला गेल्याशिवाय चूल पेटत नाही, तरी आपल्या संस्थेतनी 2 फॅन दिले. आणि महिन्यातून 30ही दिवस ज्या ज्या वेळेला टाईम भेटत असेल त्या वेळेस लखनभाऊ या संस्थेवर आपलं सर्व कामं सोडून वेळात वेळ काढून तरी 1 राऊंड तरी रोज या संस्थेत मारते आणि या संस्थेवर बारीक लक्ष ठेवते. आमच्या संस्थेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आदरणीय हाडे सर, नारळे सर, आणि म्हणतात ना सर्वांचा एकच ध्यास, या संस्थेचा करू विकास, हे समजून काम करणारे माझे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी मित्रांनो, आज मला बोलताना खूप आनंद होत आहे. परंतु पहिले मी विद्यार्थी मित्रांना विनंती करेल, बंधुजनो, ही जी मान्यवर मंडळी आहे यांनी तुम्हाला त्रास होऊ नये, तुम्हाला शिक्षण घेताना कुठली अडचण येऊ नये म्हणून 2 वेळा अतिवृष्टीने आपली संस्था उडून गेली. तिसऱ्यांदाही ते काम प्रस्तावित करून आपल्या संस्थेच्या सर्व शाळेची दुरुस्ती करून दिली. नवीनच आपल्याला 4 खोल्यासुद्धा दिल्या. जसे शिक्षक आपली संस्था म्हणून काम करतात, अशीच माझी लहान असून तुम्हाला सुद्धा विनंती राहील की आज आम्ही जे वर बसलो हे तुमच्या जागेवर होतो, परंतु आम्ही ध्येय घेऊन शिकलो. म्हणतात ना, सक्सेस होणारा माणूस कारण सांगत नाही आणि कारण सांगणारा माणूस कधी विजयी होत नाही. वडील पाठवतात म्हणून संस्थेत यायचं नाही, तुम्हाला सुद्धा एक दिवस इथं यायचं आहे आणि इथं बसून तुमच्या भविष्य जे छोटे मुलं राहतील तुमच्यासमोर त्यांना काहीतरी आदर्श द्यायचा आहे. म्हणून सर्वांना विनंती राहील, 11ला शाळेत आल्यानंतर 2:30 वाजेपर्यंत कुठलाही विद्यार्थी
फाटकाच्या बाहेर दिसणार नाही, आणि दिसला तर त्याच्या हाती 2 गुन्हे माफ करून तिसऱ्यांदा TC आल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता घ्या. आणि विशेषतः मॅट्रिकच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे अजूनही 2 महिने टाईम आहे. तुमची यावेळेस सत्व परीक्षा आहे, कारण यावेळेस तुम्हाला यश तुमच्या भरोश्यावर घ्यायचं आहे. तुम्हाला माहीत आहे कॉपी मुक्तही आहे. आज आपल्या संस्थेमध्ये प्रत्येक खोलीमध्ये कॅमेरा बसवलेला आहे. तुम्हाला परमेश्वराशिवाय आणि तुमच्या प्रयत्नाशिवाय कोणी यशाच्या शिखरावर नेणार नाही. इथे आमचं संचालक मंडळही राहणार नाही, तुम्हाला शिकवणारे शिक्षकही राहणार नाही. पेपरच्या दिवशी प्रायमरीचे शिक्षक येतील. तुम्हाला पेपर लिहिताना अशी आडवी मान करूनही बघता येणार नाही, तरी तुम्ही 5 वर्षासाठी रिजेक्ट होसाल. म्हणून काल काय केलेले ह्या चुका पुन्हा करू नका. येणारा दिवस तुमच्या जीवनाचं भवितव्य आहे, आणि 10वी आणि 12वी ह्या 2 पायऱ्या माणसाच्या जीवनाची सुरुवात आहे. म्हणून तुम्ही लहान असाल तरी पुनश्च विनंती करतो, याच्यानंतर घरी गेल्यावर 1 सेकंद तुम्हाला एका दिवसासारखा आहे. प्रामाणिकपणाने प्रयत्न करा. आपली शाळा मॅडमनी, या शिक्षकांनी आमचं जरी मार्गदर्शन असलं तर खरोखर यांची मेहनत आहे. यांनी आपल्या शाळेला 362 संस्थेमध्ये पहिला नंबर आणून दिला. हा नंबर कायम ठेवावा एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि गावंडे साहेबाला विनंती करेल मी, आज तुम्ही 4 खोल्या दिल्या, अतिशय आनंद झाला. समस्त माझ्या गावकऱ्याच्या विषयी तर्फे आणि सर्व पालकाच्या विषयी तर्फे मी आपले आभार मानतो. परंतु हत्ती आला आणि शेपूट राहिलं. माझ्या गावकऱ्याचं 15 वर्षापासून स्वप्न आहे. सालं तुम्हालाही माहीत आहे नापिकीचे आहे. सर्वच पालक काही विद्यार्थी बाहेरगावी पाठवू शकत नाही. जसे आपण या 4 खोल्यासाठी प्रयत्न केले, असेच 12वी सायन्ससाठी आम्हाला मदत करावी एवढी विनंती करतो. वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितले, शिक्षण देऊनी केली दिवाळी, अज्ञानाची करुणी होळी, दास तुकड्या म्हणे मन रंगला माझं गावाचं मंदिर शोभलं. आपला जास्त वेळ घेणार नाही. यापुढे असंच आपलं लक्ष आमच्या गावावर राहू द्यावं, आणि या संस्थेला असंच वैभव यावं एवढीच ईश्वराच्यांनी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सर्वांना सांगतो, तुम्हें और क्या दूँ मैं दिल के सिवा, हमारी उम्र तुम्हें लग जाए. ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जिंदगी का क्या भरोसा, मौत कब आएगी, हम ऐसी जिंदगी जीना चाहते हैं जो औरों के काम आएगी. वरिष्ठांचे आभार, कनिष्ठांचे अभिनंदन. वाचेला पूर्णविराम. जय हिंद, जय भारत. अतिशय मनमिळावू आणि पोटतिडकीने सन्माननीय सुरेश काका यांनी आपल्याला मार्गदर्शन केले, आणि विद्यार्थ्याच्या विकासाप्रती सतत मार्गदर्शन करणारे आणि नेहमी शिक्षकांना सहकार्य करणारे आमचे काका, ज्यांनी खरोखरच आज ज्यांची आज पुण्यतिथी आपण संपन्न करत आहोत, संत गाडगे महाराज, या गाडगे महाराजांचाच वसा समोर घेऊन चालणारे आमचे काका आहेत. पुनश्च एकदा काकांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या माननीय श्री भानावत मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. रयतेचे राजे छत्रपती शिवराय, श्री शिवाजी शिक्षण संस्था मातृसंस्थेचे संस्थापक परमपूजनीय भाऊसाहेब यांच्या चरणी नतमस्तक होते. व्यासपीठावर स्थानापन्न आणि माझ्या संपूर्ण मुख्याध्यापकच्या कारकिर्दीत
ज्यांनी मला सतत आशीर्वाद मार्गदर्शन दिलं आणि माझ्या या संस्थेच्या यशस्वीतेसाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, पितृतुल्य गावंडे साहेब, माझे पितृतुल्य काका, हे माझंही खूप मोठं भाग्य असेल की मला तुमची मुलगी म्हणण्याचं भाग्य लाभलेलं आहे. माझे लहान भाऊ गंगाधी भाऊ, गजानन भाऊ, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोरेसाहेब, संपूर्ण कार्यकारिणी आणि या 4 खोल्यांना मूर्तरूप देणारे काकडसाहेब, माझ्या मार्गदर्शनासाठी म्हणणं हे फार मोठेपणाचं ठरेल कदाचित, पण तेवढ्या सक्षमतेने या शाळेची धुरा वाहणारे हाडे सर, नारळे सर, माझा प्रचंड आवडता सगळा सहकारी स्टाफ, विद्यार्थी, मला सतत सहकार्य करणारे, माझ्या सोबत म्हणण्यापेक्षा एक पाऊल पुढे असणारे माझे पती सागर भानावर, आज माझ्याबरोबर असलेली माझी मुलगी डॉक्टर श्रुती आणि माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, ग्रामस्थ. माझ्या कारकिर्दीत ज्या 4 खोल्यांचं स्वप्न, ज्या 4 खोल्यांचा प्रपोजल इथे गेलेलं होतं, ते आज मूर्तरूपात येत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे ही, कारण जे 2-3 कामं राहिलेले होते त्याच्यापैकी एक होतं भाऊसाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा, जे पूर्ण झालं. 4 खोल्यांची नितांत गरज होती, ते सुद्धा आज पूर्ण होत आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय देशमुख साहेब, कोषाध्यक्ष इंगोले साहेब आणि निश्चितपणे यांचा, माझी शाळा, माझे सहकारी, आम्ही सदैव ऋणी राहू आणि खूप आभारी आहोत साहेब आपण, की मला नाही वाटत की या 3.5 वर्षात माझ्या इतका फोन करून आपल्याला त्रास म्हणण्यापेक्षा मार्गदर्शन मी दुसरं कोणी घेतलं असेल. आणि प्रत्येक वेळेस माझा फोन गेल्यावरही साहेब बिझी असले, त्यांचा प्रत्येक वेळेस कॉलबॅक, खूप मोठं मार्गदर्शन मला लाभलं. ही शाळा अपलिफ्ट झाली, ही शाळा उन्नत मार्गावर आली, त्याचं हे मार्गदर्शन, हे खूप मोठं श्रेय या शाळेचं आहे. पुनश्च एकदा ज्या 4 खोल्यांची नितांत आवश्यकता होती, ग्रामस्थांचं सतत मागणी होती की ह्या 4 खोल्या बांधून व्हाव्या, ते आज मूर्तरूपात येत आहे. संपूर्ण कार्यकारिणीचं अध्यक्ष साहेब आणि संपूर्ण संचालक मंडळांचं मी ग्रामस्थांच्या, विद्यार्थ्यांच्या, सहकाऱ्यांच्या वतीनं आभार मानते. ज्या व्यासपीठावर आपण इथे स्थानापन्न झालो आहोत आणि जे व्यासपीठ आपण संस्थेच्या निधीमधून बांधलं, या व्यासपीठाचं संपूर्ण टायलिंगचं काम इथले शिक्षक श्री खोरणे सर यांनी स्वनिधीतनं केलेलं आहे. मी त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरोखर आयुष्यात असे काही क्षण येतात, ते मनातील अव्यक्त विचारांना वाटा देतात आणि अव्यक्त विचारांना वाटा देत असताना मनात मागे केलेल्या कार्याला नक्कीच त्याला उजाळा प्राप्त होतो आणि त्या उजाळ्यातूनच समोर येणाऱ्या व्यक्तीला प्रेरणा प्राप्त होते. अतिशय मोजक्या शब्दामध्ये सन्माननीय भानुवत मॅडम यांनी मार्गदर्शन केलं. पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलाचं मरणं असतं, मरणातही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं. असं आयुष्य जगणं म्हणजेच खरंच सोनं असतं. पण आयुष्यात तुमच्यासारखे मार्गदर्शक मिळणे हे तर जगात सोन्याहूनही पिवळं असतं, सोन्याहूनही पिवळं असतं. या भूमिपूजन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती सन्माननीय केशवरावजी गावंडे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय
विचार व्यक्त करावे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची आज पुण्यतिथी आहे आणि मोठ्या उत्साहात अमरावतीमध्ये पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जातो आहे, ते कर्मयोगी गाडगे बाबा आणि येत्या 27 तारखेला आपण ज्यांची जयंती अगदी मोठ्या प्रमाणात साजरी करतो आहे, ते तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत कर्मयोगी शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव फक्के भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीला प्रथम अभिवादन करतो. मित्रहो, आज या ठिकाणी 4 खोल्याच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आपण आयोजित केला. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांनी आम्हाला या ठिकाणी उभं केलं, भाषणाकरता आम्हाला उभं करण्यासाठी मदत केली, ते श्रीवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य श्री माणिकरावजी दादा गावंडे, सोबतच व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री सुरेश दादा राऊत, गंगादीप भाऊ राऊत, गजानन भाऊ राऊत, जे आपल्या शाळा समितीचे विशेष निमंत्रित सदस्य आहेत आणि ज्यांचं या शाळेवर सातत्याने लक्ष असतं आहे, ज्यांच्याकडे या शाळेची निरीक्षणाची जबाबदारी संस्थेने सोपवलेली आहे, त्या शाळा निरीक्षक माजी मुख्याध्यापक सौभाग्यवती भानावत मॅडम आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून या संस्थेसाठी मदत करणारे श्री सागरभाऊ भागवत भानावत, सोबतच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री लक्ष्मण भाऊ गोरे, डॉक्टर सौभाग्यवती श्रुतीताई ह्यासुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो. या शाळेचे मुख्याध्यापक श्री हंडे सर आणि या 4 वर्ग खोल्यांचं बांधकाम संस्थेने ज्यांच्यावर सोपवलेलं आहे आणि अगदी ठरवून दिलेल्या वेळामध्ये अल्प कालखंडात ह्या 4 खोल्या त्या आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देतील आणि चांगल्या प्रतीचं काम ते या ठिकाणी करतील, असे आपले ठेकेदार श्री विशाल भाऊ काकड, त्यांच्यासोबत आलेले इतरही त्यांची मित्रमंडळी, इतरही दुसऱ्या शाळांमध्ये काम करणारे सर्व त्यांचे सहकारी, या आपल्या विद्यालयाचे सर्व शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि खरं म्हणजे मित्र हो, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, ते माझे सर्व आवडते विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. प्रामुख्याने श्री शिवाजी शिक्षण संस्था ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या कार्यरत आहे, ते आमचे मार्गदर्शक श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब, संस्थेचे अध्यक्ष, यांचं सर्व शाळांवर अगदी बारीक लक्ष आहे.
मागच्या वेळी आपली शाळा समिती झाली, त्या शाळा समितीमध्ये सर्व प्रश्नांची उकल त्यांनी करून घेतली, सर्व प्रश्न जाणून घेतलेत आणि ते सर्व प्रश्न जाणून घेतल्यानंतर ते प्रश्न कसे मार्गी लागतील याचा सातत्याने ते प्रयत्न करत आहेत. आणि त्याचाच हा परिपाक आहे की आपल्याला या ठिकाणी 4 वर्गखोल्या ह्या त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाखालून आपल्याला उपलब्ध होणार आहेत. या शाळेचा कारभार जेव्हा हर्षवर्धन देशमुखांच्या नियंत्रणाखाली आम्ही सुरू केला, पहिल्या 5 वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे मी या शाळेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि कामाला सुरुवात केली आणि आमची निसर्गाने सत्व परीक्षा घेतली. ताई रुजू झाल्या, काम करायला लागल्यात आणि निसर्गाला ते काम मान्य होतं की नाही हे माहिती नाही, ते निसर्गालाच माहिती आहे. मोठं वादळ आलं आणि या वादळामध्ये जवळपास अर्धी शाळा ही आपली उडून गेली. म्हणजे सर्व टीन आपले उडून गेलेले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आता 9वी 10वीला असतील त्यांना माहिती आहे, परंतु या 5व्या वर्गात 6व्या वर्गात 7व्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांना माहिती नाही. आणि त्याच्या अगोदर जेव्हा मी भेट दिली होती तेव्हा या शाळेच्या भिंती, या शाळेचा एकंदर स्वरूप थोडंसं वेगळं दिसलं. हात लावलं की तीच प्लॅस्टर पडून जायचं, अशा प्रकारची अवस्था या शाळेची होती. आणि मग जेव्हा हे टीन आणि ह्या सर्व खोल्यावरचं हे छप्पर उडून गेलं आणि ताईंनी मला फोन केला आणि जसं आपल्या कुटुंबावर एखादा आघात होतो आणि त्याचं दुःख आपल्याला होते, अगदी त्या पद्धतीचं दुःख ताईंना झालं. त्यांच्या फोनवरून अगदी त्या इतक्या काकुळतेने सांगत होत्या की सर आता हे कसं होईल, या माझ्या विद्यार्थ्यांना कुठे बसता येईल, कसा अभ्यासक्रम होईल, हे सगळं उडून गेलं. हा जर ताल पाहिला, मला फोटो पाठवलेत, हा ताल पाहिला तर असं वाटतं की इथे शाळा होती की नव्हती, अशी अवस्था या शाळेची झालेली होती. परंतु सन्माननीय अध्यक्ष यांना ही सर्व माहिती आम्ही दिल्यानंतर, मॅडमनी दिल्यानंतर आणि मी सरांना सांगितल्यानंतर लगेच माननीय हर्षवर्धन देशमुख यांनी पहिल्या प्रथम याची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला काय करता येईल प्रायमरी स्टेजला, या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. आणि मग आम्ही थोडंसं पाय लांबत गेलो, एक एक गोष्ट त्यामधून आम्ही करत गेलो. पहिल्या प्रथम हे सर्व टीन या ठिकाणी बसलेल्या सर्व लोकांना माहिती आहे. म्हणजे ताई तर अगदी रडल्यासारख्याच हतबल झालेल्या होत्या. आणि अशा परिस्थितीत आम्ही हा कारभार सुरू केला. आज ती सर्व शाळा अगदी छपाईसुद्धा करून आणि मग या ठिकाणी असलेली विद्युत व्यवस्था हात लावला की शॉक लागायचा, अशी अवस्था होती. सर्व विद्युत व्यवस्था बदलून टाकली, सर्व या ठिकाणी असलेली फिटिंग बदलवून टाकली आणि एक चांगली शाळा विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्याचा प्रयत्न माननीय हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करण्याचा प्रयत्न केला. असं म्हटलं जाते की एखाद्याला आपल्या कुटुंबाची जास्त काळजी असेल की तो सातत्याने प्रयत्न करत असतो, आणि तसा प्रयत्न आपल्या माजी मुख्याध्यापिका आणि आजच्या निरीक्षक यांचा राहिला. संस्थेशी त्यांचा एवढा कॉन्टॅक्ट होता की मला तरी असं वाटतं की संस्थेच्या ज्या अनेक शाळा आहेत त्या अनेक शाळांपैकी फक्त भानावत मॅडमचाच अधिकाधिक संपर्क माझ्या शाळेसाठी काय करता येईल, मग तो इंजिनियर डिपार्टमेंटशी असो, बांधकाम विभागाशी असो
की अध्यक्षांशी असो की कोषाध्यक्षांशी असो, सातत्याने त्यांचा संपर्क, म्हणजे कधी कधी तर रात्री एखाद्या वेळेस 8 वाजता 10 वाजता त्यांना आठवण झाली की लगेच फोन, सर आपल्याला असं असं करायचं आहे. म्हटलं आता उद्या करू ना. नाही नाही, आत्ता होते की नाही हे सांगा. आणि मग त्यांचा तो आग्रह असायचा आणि त्या आग्रहापोटी मग या सर्व गोष्टी घडून आल्या. तुम्हाला माहिती असेल, आपलं बाजूचं कंपाऊंड, या बाजूच्या कंपाऊंडसाठी सातत्याने त्यांचा आग्रह होता. ते सुद्धा त्यांनी अगदी हक्कानी करून घेतलं. या ठिकाणी असलेली सर्व व्यवस्था त्यांनी करून घेतली. पण त्यासोबतच हा जो 4 खोल्यांचा प्रस्ताव आहे, हा सुद्धा त्यांच्याच कालखंडातला. त्यांनीच तो प्रस्ताव मांडला. कशासाठी? मला ही शाळा एका शिफ्टमध्ये करायची आहे सर, आणि माझं कंट्रोलिंग हे चांगल्या रीतीने राहिलं पाहिजे. ही शाळा चांगल्या रीतीने निर्माण झाली पाहिजे, चांगल्या रीतीने चालली पाहिजे. हा त्यांचा एक ध्यास, हा एक त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू होता. मागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याला आम्हाला यश आलं नाही. परंतु मॅडमच्या आग्रहास्तव आणि सरांना सांगितल्यानंतर, दिलीप बाबूंना आणि अध्यक्षांना सांगितल्यानंतर म्हटलं आता हा विषय फाईलवर घ्या. हा विषय आता आपल्या एक्झिक्युटिव्हमध्ये आला पाहिजे. बांधकाम समितीच्या मॅडमला सांगितलं की नाही, हा विषय मांडा. एकदा तो आला, पुन्हा थांबला. का थांबला? कारण बांधकाम तोंडाने होत नाही, बांधकाम पैशाशिवाय होत नाही. आणि बांधकाम करत असताना प्राधान्याने कुठे कुठे आधी काम करायचं. प्राधान्याने जसे आधी आपल्या इथं काम केलं की सर्वात प्रथम निधी आपल्याला मिळाला. जेव्हा ते उडून गेलेलं होतं छप्पर, तेव्हा हे वादळ फक्त इथेच आलं होतं असं नाही, आमच्या दर्यापुरात सुद्धा आलं होतं. आमची एक शाळा उडून गेली होती. पण पहिला क्रमांक वनोजाच्या शाळेचा लागला आणि नंतर दुसरा क्रमांक माझ्या शाळेचा. म्हणजे ज्या शाळेचा मी तिथे पालक संचालक आहे त्याचा नंबर दुसरा, पहिला नंबर मात्र मॅडमचा लागला, या शाळेचा लागला. ही धडपड जी आहे, ही धडपड मॅडमची होते. अजूनही जरी त्या मुख्याध्यापक नाहीत तरी त्यांना असं म्हटलं जाते की घार फिरे आकाशी तिचे लक्ष घरट्यापाशी. अशी अवस्था की सर मग आपल्या त्या 4 खोल्यांचं काय झालं, आता काय गरज त्यांना. पण नाही, खरं हे तुमचं आहे की हे जे माझी मुलं आहेत, ह्या ज्या माझ्या मुली आहेत, या मुलींना, या मुलांना एक चांगल्या वर्ग खोल्या मिळाल्या पाहिजेत, याकरता त्यांची सतत धडपड. आणि त्या माध्यमातून मग मी दिलीप बाबूकडे आणि अध्यक्ष साहेबांकडे ह्या गोष्टी मांडत होतो. आणि मागच्या दुसऱ्या मीटिंगच्या आधी ही गोष्ट शक्य झाली आणि तो ठराव या ठिकाणी आला आणि त्या माध्यमातून मग पुढची प्रोसेस सुरू होऊन आजचा तो सुदिन, ज्याला आपण आनंदाचा दिन, अगदी दिन हा या ठिकाणी आजचा निर्माण झालेला आहे. मधल्या कालखंडामध्ये सँक्शन झाल्यानंतर पुन्हा प्रायोरिटी लागली. काही इतर शाळा महाविद्यालयांना टॉप प्रायोरिटी देण्यात आली आणि नंतर मग आपल्या वनोजाच्या शाळेला. पण जेव्हा मॅडमनी एकत्रीकरण केलं शाळेचं आणि नंतर वर्ग एकत्र बसायला लागले, ह्या गोष्टी आम्ही शाळेचा म्हणजे आमच्या जवळ नाही, संस्थेपर्यंत पोहोचवल्या, माझ्या सहित अध्यक्षांपर्यंत पोहोचवल्या की आम्ही एकाच खोलीत 2 वर्ग भरवतो, तो आणि तो. मग आता अशा परिस्थितीत काय करायचं? तर त्याकरता आम्हाला खोल्यांची नितांत गरज आहे. आणि म्हणून मग लगेच त्यासंबंधीचं टेंडर काढण्यात आलं आणि सन्माननीय विशाल भाऊ जे आहेत यांना हे जे काम आहे हे संस्थेने दिलेलं आहे. त्याचं कारणही असं आहे की त्यांनी फार मोठेपणा दाखवला. त्याचं म्हणजे कमीत कमी लोएस्ट भाव जो आहे तो त्यांनी घेतला. म्हणजे त्यांना कसं पुरेल हेच तर मला म्हणजे माझी शंका आहे की हे करत असताना इथे मात्र काटकसर करणं. तुम्ही जरी लोएस्ट घेतलं असेल तरी त्या लोएस्ट मध्ये अधिकीचा नफा न मिळवता या मुलांसाठी
या शाळेसाठी आपण काहीतरी देऊन जाऊ शकतो आणि आपलं काम हे चांगल्या रीतीने आपण या ठिकाणी करू शकतो याचा आपण विचार करा. निश्चित तुम्ही विचार करणार ना, त्याचं कारणच आहे की आम्ही शिव होतो ते शेवटच्याचे आहेत आणि मी तर म्हटलं आमची एकच शिव आहे, 2 तालुक्यांची 2 जिल्ह्याची एकच शिव आहे. आणि त्यामुळे या शाळेसाठी मी ज्याप्रमाणे लक्ष ठेवून काम करतो त्याप्रमाणे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. तुम्हालाच लक्ष ठेवावं लागेल असं नाही, तर हे आमचे सर्व शिक्षक सुद्धा इथे लक्ष ठेवणार आहेत. त्याहीपेक्षा हे लोक हे जे स्टेजवर बसलेले आहेत ना, हे लोक खूप लक्ष ठेवणार आहेत. आणि त्यामुळे कारण त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो, हे टीन उडून गेले होते, ते सर्व टीन जमा केले. या सर्व ज्या कैच्या आहेत त्या शाळाच्या होत्या त्या आम्ही सर्व जमा केल्या, व्यवस्थित केल्या आणि अधिकाधिक आम्ही टेन्शन मागवलं घेऊन टाकलं पण इथे हरास केला सर्वांचा सर्वच लोक भांडण होते, आम्ही त्यांच्याच लावले. आणि अशा परिस्थितीत म्हणजे जे लोएस्ट जे हायेस्ट स्टँडर्ड होतं, जे 1 लाखाचे होतं, 50-70 हजारापर्यंत काहीतरी होतं, ते आम्ही 1.5 लाखापर्यंत पोहोचलो. म्हणजे ही जी अवस्था आहे, ही अवस्था या लोकांची आई चळवळ यांचं हे एक अपत्य अवस्था समजा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. आणि या मुलांसाठी अशा चांगल्या खोल्या आपल्याला निर्माण करून द्यायच्या आहेत. आणि म्हणून मुलांना मी सांगू इच्छितो की आता तुमच्यासाठी लवकरच चांगल्या खोल्या ह्या निर्माण होतील. एकाच वर्गात एकाच खोलीत 2-2 वर्ग पुढे आता आपल्याला बसावे लागणार नाही. स्वतंत्र खोल्या तुम्हाला होतील, स्वतंत्र वर्ग तुम्हाला मिळतील आणि त्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे. पण यासोबत आता तुमच्यावर जबाबदारी आहे, शिक्षकांवर जबाबदारी आणि विद्यार्थ्यांवर जबाबदारी येईल ती अशी की तुम्हाला संस्थेने भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या. ह्या भौतिक सुविधा उपलब्ध झाल्यानंतर त्याचा पुरेपूर उपयोग तुम्ही केला पाहिजे. तुम्ही संस्थेसाठी नव्हे तर या मुलांसाठी जास्तीत जास्त एफर्ट्स घेतले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना जे अपेक्षित आहे की माझा विद्यार्थी चांगला तयार झाला पाहिजे, माझा विद्यार्थी तो पात्र ठरला पाहिजे. एवढंच नाही तर 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळाले पाहिजे. या दृष्टिकोनातून संस्थेच्या अध्यक्षांचे माननीय हर्षवर्धन देशमुख साहेबांचे प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नाला आपण साथ दिली पाहिजे, जोड दिली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. आणि हे सहकार्य करणं हे म्हणजे खरी तुमची गरज आहे. माझ्या विद्यालयात प्राचार्य असो तर नसो, मला माझं कर्तव्य पार पाडायचं आहे, बस संपलं का. मी प्राचार्य होतो, मी प्राध्यापक होतो, आपला बॉस त्या ठिकाणी असो की नसो, माझ्यावर आलेली जे कर्तव्य आहेत ते कर्तव्य मी दर दिवसाला पार पाडावे. कारण जसं आपण भाऊसाहेबांना, गाडगेबाबांना या ठिकाणी नतमस्तक होतो मित्र हो, त्या पद्धतीने आपण भाऊसाहेबांच्या प्रेरणेने हे सर्व केलं पाहिजे. कुठे आहे भाऊसाहेबाचं घर, कुठे आहे भाऊसाहेबाचं दार, कुठे आहे भाऊसाहेबाची जमीन, कुठे आहे भाऊसाहेबाचं काहीच नाही. म्हणजे माझं घर नाही, माझं दार नाही, परंतु या विदर्भामध्ये माझं सर्वच घर आहे आणि माझे सर्वच विद्यार्थी आहेत. हे स्वप्न भाऊसाहेबांनी पाहिलेले. आपल्याला सर्व शाळांचं स्वप्न नाही पाहिजे, आपल्याला आपल्या शाळेचं स्वप्न पाहिजे आहे, आपल्या विद्यालयाचं स्वप्न पाहिजे आहे. माझं विद्यालय कसं मोठं होईल, कसं चांगलं होईल. आत्ताच या ठिकाणी खांदे सरांनी सांगितलेलं आहे की माझे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत. अकोला जिल्ह्याच्या क्रीडा महोत्सवामध्ये त्यांनी क्रमांक मिळवला. अमरावती जिल्ह्याचा एकंदर जो सर्व 4ही जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी एकत्र येतात, तिथे सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आपल्या अध्यक्षांना फार आनंद होतो. तुम्हाला माहितीच आहे, शिक्षकांच्या व्हॉट्सअपवर आलंच आहे. कालपासून म्हणजे 2 दिवस जवळपास माननीय अध्यक्ष सकाळी 7:30 वाजतापासून तर संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत
मला सांगा त्यांनी काही उधळं घेतलं का अध्यक्षांनी? काय वाटते त्यांना पगार मिळतो का? आत्ता दुसरी बायपास झाली, एंजिओप्लास्टी आत्ता झाली, आता पुन्हा त्यांना त्रास झाला तरी तो त्रास बाजूला काढून अध्यक्ष साहेब इतका वेळ जर देत असतील तर आपलीही जबाबदारी नाही 100% तर 75% आपली जबाबदारी होत्या. आणि म्हणूनच ही जबाबदारी आपण चांगल्या रीतीने पार पाडावी. या निमित्तानं, या भूमिपूजनाच्या निमित्तानं एक चांगल्या वर्गखोल्या या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर एक चांगली या ठिकाणी आपली शाळा निर्माण होईल. आणि सांगता येईल आपल्याला की आम्ही वनोदयाच्या शाळेमध्ये या पद्धतीने एका पाळी सर्व शाळा आणण्याचा आम्ही प्रयत्न केले आहे. अशा अनेक शाळांच्या आपल्या प्रयोजन आहे. की मी ज्या शाळेचा अध्यक्ष होतो कांदिवलीची, तिथे सुद्धा हे प्रयोजन आम्ही केलेलं आहे. अशा ज्या काही ग्रामीण भागातील पहिले चांगल्या असलेल्या शाळा मध्यंतरीच्या कालखंडात त्या थोड्याशा मागे आलेल्या होत्या, त्या पुन्हा कशा मोठ्या शाळांच्या लाईनमध्ये येऊन बसतील, चांगल्या शाळा मिळून घोषित होतील, तेव्हा खरं म्हणजे आपल्या सन्माननीय अध्यक्षांना आनंद होऊ शकेल. आणि म्हणूनच अध्यक्षांचा ग्रामीण भागातील, कारण पोटेन्शियल जे आहे ते ग्रामीण भागातच आहे, शहरी भागात नाही सापडत, ते ग्रामीण भागातच आहे. भाऊसाहेब कुठून आले? भाऊसाहेब पापडवरून आले. 4था वर्ग भाऊसाहेब पापडच्या शाळेत शिकले. मी या ठिकाणी उभा आहे. मी कुठं शिकलो? 7था वर्ग माझ्या नालवाडा गावामध्ये शिकलो. गावातून आलेले सर्व विद्यार्थी जे आहेत, हे सर्व सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी जे आहेत ते सर्व ग्रामीण भागातील आहे. आपण सुद्धा ग्रामीण भागातील आहोत. आणि म्हणूनच भाऊसाहेबांना या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण जर दिलं तर तिथूनच एक चांगला विद्यार्थी निर्माण होऊ शकतो. तुमच्या गावा शेजारी असलेल्या भटकर साहेबांचं गाव मुरंबा, जे कम्प्युटरचे जनक म्हटले जातात, हे त्यांच्या गावातून 4था वर्ग शिकून बाहेर गेलेले आहेत, खेड्यातून बाहेर शिकून गेलेले आहेत. आणि म्हणूनच मित्र हो, आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये सर्व पोटेन्शियल आहे, सर्व गुण आहेत, परंतु त्याचं प्रदर्शन करत असताना आपण कुठेतरी कमी पडतो. हे प्रदर्शन आपण सर्वांनी शिक्षकांच्या माध्यमातून केलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी मी सांगेल. आणि आपल्याला एक चांगली सुसज्ज इमारत या ठिकाणी निर्माण करून दिली जाईल, एवढं या ठिकाणी आश्वासन देतो. आणि जे काही राहिलेली कामं आहेत ते सातत्याने एक एक काम, कारण एकदम तर अध्यक्ष साहेब मंजूर करत नाही, कारण अध्यक्षांसमोर सर्व संस्था आहे, 312 संस्था, आपण त्यामधले कुठेतरी एका ठिकाणी आहोत. आणि म्हणूनच जे जे काही कामं करता येतील ते करण्याचा आपण प्रयत्न करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपण सुद्धा अगदी संधीचं सोनं केलं पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलावलं, माझा बहुमान केला, त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. नारळ सरांचे तर विशेष आभार व्यक्त करावे लागतील. मॅडम सुद्धा, सर या दिवशी नाही, या दिवशी या, मला काम आहे, ही तळमळ पाहिजे मित्र, ही तळमळ पाहिजे. ही तळमळ असेल तरच, म्हणून मी मग तुम्हाला सांगितलं बॉसिंग कोणी असो की नसो, मी माझं काम करेन, तरच माणसाला कुठेतरी काहीतरी मिळाल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही असं म्हणाल की मी या ठिकाणी आलो ते तसं आलो का? कुठेतरी काम केलं, मी माझी एकंदर काम करण्याची शैली लोकांपर्यंत पोहोचवली. आणि म्हणूनच मला माननीय श्री वसंतरावजी धोत्रे यांनी मला पुढाकार दिला. आणि त्या माध्यमातून खरं म्हणजे माझी उमेदवारीच त्यांची आहे. त्याचं कारण असं आहे की मी 13 वर्ष 10 वर्ष त्यांच्या हाताखाली काम केलं. आणि तुम्हाला माहिती आहे सर्वांना की मी तो वसंतरावजी धोत्रे म्हणजे काय व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या हाताखाली काम करत असताना आपल्याला त्यांनी या लायकीचं समजलं, यामध्ये आपण आपलं भाग्य समजतो. आणि म्हणूनच मित्र, काम केलं की त्याची फळं आपल्याला केव्हा तरी कुठेतरी निश्चित मिळतात. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना भाऊसाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. मला सरांचा फोन आला होता, अंडे सरांचा, की या, पण या. तुम्ही फोन करण्याच्या आधी माझ्या सर्व तारखा बुक झालेल्या होत्या, त्यामुळे मी 27 तारखेला येऊ शकणार नाही.
म्हणूनच आजच शुभेच्छा देतो, सर्वांना शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवितो. जय हिंद. शाळेची यशोगाथा, विद्यार्थ्यासाठी केलेली तळमळ अतिशय मनातून पोटतिडकीतून साहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली. त्याविषयी साहेबांविषयी या ठिकाणी शब्दामध्ये तर नाही मला पूर्ण करता येणार, पण तरीही शब्दामधून साहेबांच्या या विचारांची या ठिकाणी प्रगटीकरण करतो, सादरीकरण करतो, जे मी अगोदरच केलेलं आहे की ज्यांचे कार्य महान आहे, ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे, चोरदूर पसरला ज्यांचा कर्तृत्वाचा प्रकाश आहे, आपल्या येण्यातून खरोखर साहेब हा आमचा सोहळा साकार झालेला आहे. आणि या सुगंधित विचारातून आम्हाला तुम्ही पुन्हा प्रेरित केलं आणि जी जबाबदारी पुनश्च आमच्यामधून जागृत केली. या ठिकाणी मुख्याध्यापकाच्या वतीने माझ्या सर्व सहकार्याच्या वतीने मी या ठिकाणी गौरव देतो. ज्या कामासाठी आम्हाला परमेश्वराने या ठिकाणी नेमलेलं आहे, ज्या कामासाठी संधी, जी सेवा करण्याची संधी आम्हाला परमेश्वराने या ठिकाणी दिली आहे, आम्ही सर्व भाग्यशील आहोत. आणि ती दिलेली परमेश्वराने जबाबदारी आणि सोपवलेली आमच्या संस्थेने आमच्याकडे जबाबदारी आम्ही खरोखर पोटतिडकीने या ठिकाणी पूर्ण करेल अशी मुख्याध्यापक आणि सर्व माझ्या सहकार्याच्या वतीने ग्वाही देतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी खरोखरच ज्या आत्मविश्वासाने समोर जातो, जो आत्मविश्वास त्याच्यामध्ये घडलेला असतो, तो या भूमीतूनच त्याच्यामध्ये अवगत निर्माण होतो. आणि अवगत निर्माण झालेला आत्मविश्वास पुढे त्याचं ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण करून देतो. आणि हा संघर्ष पूर्ण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ज्या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानार्जन करण्यासाठी खोल्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या भूमीचा आज भूमिपूजन सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. भूमी म्हणजे एक पृथ्वी आणि भूमी म्हणजे एक भूमिपूजन म्हणजे एक हिंदू विधी, ज्याद्वारे देवी भूमी आणि दिशांची देवता असलेल्या वास्तुपुरुषाला प्रार्थना केली जाते. आणि तीच प्रार्थना आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आजच्या या भूमिपूजन सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष केशवरावजी गव्हाणे साहेब यांना मी अशी विनंती करतो आणि उपस्थित सर्व व्यासपीठावर सन्माननीय पाहुणेगान यांनाही विनंती करतो की त्यांनी भूमिपूजन सोहळ्याचं पदार्पण करावं. ज्ञान अवगत करण्यासाठी ही इमारत या ठिकाणी उभी टाकलेली आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा अतिशय सानंद संपन्न होत आहे. हा दैदिप्यमान सोहळा पाहण्याचा क्षण आपल्या सर्वांच्या अवभाग्य लाभलेला आहे. आपण सर्वजण आनंदित आहोत. सर्व मान्यवरांना पुनश्च विनंती करतो या सोहळ्याचे भूमिपूजन संपन्न करावे. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शांत बसायचं. मान्यवरांच्या हस्ते भूमी मातेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. नवीन वास्तू उभारणीला हिंदू संस्कृतीमध्ये भूमिपूजनाला महत्वाचं स्थान आहे. त्या भूमिपूजनाला भूमी मातेला आदर करून या ठिकाणी ही वास्तू साकार करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न होत आहे. या भूमिपूजनाला उपस्थित सर्व मान्यवर तसेच आजीवन सभासद आणि प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होत आहे. हा दैदिप्यमान सोहळा अतिशय आपला डोळ्यांना साथीत होण्यासारखा हा सोहळा आहे.
पंजाबराव अप्पासाहेब भाऊसाहेब देशमुख, डॉक्टर पंजाबराव अप्पासाहेब भाऊसाहेब देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर श्री पूर्णेश्वर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा आभार व्यक्त करावा. सर्वप्रथम वैद्यचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या या वाढीव वर्गखोल्यांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले संस्थेचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य प्राचार्य केशवरावजी गांधे साहेब यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या कार्यक्रमाची शुभारंभी आणि कार्यक्रमाचं रथचं भूमिपूजन केलं. तर याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे शिवाय शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद माननीय पितृतुंड माणिकरावजी गावडे साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित दाखवलं, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा स्थानिक शाळा समितीचे विशेष निमंत्रित सदस्य सुरेश काका राऊत यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आदरणीय गंगाधीभाऊ राऊत, विशेष निमंत्रित सदस्य स्थानिक शाळा समिती यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे जयंतभाऊ राऊत, विशेष निमंत्रित सदस्य शाळा समिती यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या आदर्श ग्रामचे तंत्रमुख्य अध्यक्ष माननीय दत्ताभाऊ वाळले यांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि ज्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन असते अशा आमच्या मार्गदर्शिका सौ भानावत मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे शिक्षक पालक लखनभाऊ गोरे यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे सागरभाऊ भानावत की जे आम्हाला नेहमी एक मार्गदर्शन करत असतात, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय हाडे सर यांचे सुद्धा आभार मानतो. आणि ज्यांच्या